अध्याय 38. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. गुरु भिक्षा द्यायला भास्कर विप्र सामग्रीला तिघा पुढचे घेऊन त्याला भक्तीनेला प्रसादा. तो सर्व सामग्रीला निजे घेऊन उचेला 3 मास असा त्याला न मिळाला शून्यवार. त्या हास्य करती लोक गुरु करविती पाक म्हणती सांगे सर्व लोक तो सांगे सर्व भोजना. ते त्याच्या बोला असते कण वाट्या नाही म्हणते ते तो सांगे गुरुप्रती बोलविते ते त्याने सर्व निरंकार तो ब्राह्मण खरी पाक सुनिष्पन्न गुरुवस्त्रे झाकून नेऊन वाढविते. द्विज्येष्ठ चित्त जेविते थोर तान सर्व येते 4000 झाली मिती ते जेविते अकंठ. अन्न दिले सर्व जातीला आचंडला श्वंकांकाला तरी तोटा नाही आला जेव विला गुरुने विप्रा. अन्न संपेना ते जळी जळचरा देत्या वेळी झाली घाते बोमडे वरत्या वेळी देते विप्रा. हर्षून यावधती लोक तिघा पुरता होता पाक जेविल ते अमित लोक ते आहे कौतुक दुसरे ऐक. इथे श्रीमंत परमंतर वाजगणवादानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचंद्र अन्नपूर्ती करणा अष्टोत्तराध्याय. आता 39. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरु नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. एक विप्र सोमनाथ श्री वृंदा वंद्या ख्यात सेविबाय गुरुनाथ कुरुपुस्ती वांछा काय. ती कष्टोनी तया म्हणे अपुत्रा मी व्यर्थशीने अश्वत्थाला भस्ताजीने गेले बेने पुढती वाटे. पुढे मला हो सुत गुरु म्हणे कोण जाणत पुढचे आता कन्या सुत हो म्हणे. गाठ बांधी गुरुत्तम म्हणे हरी पिंपळाची निंदा न करी आम्ही सर्व देव त्यावरे ब्रह्मा सांगे नारदते. श्रुती स्मृती ज्याला गाती त्याला करी मंदगती प्रदक्षिणा लक्ष्मीती करी अंत्योद्यापन. द्यावेतील स्वर्ण अश्वत्थ विप्रा भोजन दे निश्चित होती तुझ कन्या सुत नारी म्हणत असे देवा. मी दुर्वाज्ञा वंचू कशी 60 वर्षे झाली वयाशी होत नाही विटाशी तरी तशीच मी सेवे. ती त्या नमुनी सेवी तशी शीघ्र झाली विटाशी गर्भधरी 5वे दिवशी कन्या तिशी झाली शुभा. परमर्षे त्या कन्येसी आणि नारी गुरुपशी गुरु म्हणे हो सतीशी दीक्षित पतीला दिलं. तुझे पोटी मूर्ख शतायू किंवा यावा भूत अल्पायू. ती म्हणे हो का अल्पायू दीर्घायू मूड किमर्थ व्हावे हर्षद पंचसुत. तया म्हणे गुरुनाथ कन्ये घेऊन गृहाप्रत ये असत ब्राह्मणी ते. झाला नंदन शीघ्र तिला विद्वान सर्व गुणी भला 5 पुत्र झाले त्याला सर्व झाला विस्मय. तशीच कन्या दीक्षितांची पत्नी झाली सतीसाची कीर्ती पसरली त्यांची श्री गुरुची अशी दया. इथे श्रीमद परमहंस वाजगणवादानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र वंद्या प्रथम नाम वर्षाध्याय 40. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. एक वेदन ब्राह्मण श्वेतकुष्ठ व्यापण गुरुप्रती येऊन म्हणे दीननाथ तरी. झालो देव कुष्ठ म्हणून तोंडेन पाहते जन ज्याचे करितुष म्हण नातरी प्राण सोडीन मे. पुरश्चर्याधिके पाप न जाता हो उलट ताप देवा तुझी माय बाप माझे पाप शंभी हे. आश्वासन देती गुरु तवा आला एक नर शुष्क कष्ट डोईवर घेऊन ठरला तो तेथे. अपूर्व चमत्कार कुरु इच्छी गुरुवर सांगे विप्रा घे धडकर संगमावर रोवी काष्टा. अविरत सेवी असे पाला येता शुची होती द्विज रोवी त्या काष्टाचे सद्भाव जल शिंपे. लोक अजून वारीती नायके तो गुरुप्रती ते येऊन ते सांगते गुरु म्हणती भाव फले. अप्रमेय भावफल धनंजय वाक्य सुशील लिंगा अचिंता भस्म दे भिल्ल. एकदा लब्ध न हो भस्म इच्छी वपू जाळा वया. मला जाळी म्हणे भार्या भस्म दे तिला जाळून या प्रसाद घ्या आली तेच. तये वेळी प्रगटे हर तया दे इष्टवर असा भावाचा प्रकार म्हणून गुरु जाती तेथे. त्या उद्योगाते पाहून करती काष्टा प्रोक्षण आले अंकुर फुटवून विप्र स्वर्णवर्ण झाला. भरवे अंकुर फुटले कुष्ठ सर्व मावळले द्विजे स्तवन आरंभिले ते उदले अष्टभाव. शांत दांत इंदु कोटी कांत दीप्त अत्रनंदना. देव वृंद वंद्य पाद दत्त भक्त चित्त रंजना. पाप तप्त ताप भंजना सनार्तना जनार्दना. माईकांद अंधकार सूर्य दत्त भक्त चित्त रंजना. दत्त कृत काम रोष वेशधारी भिक्षु तुजना. इष्ट देसी धर्मपासी दत्त भक्त चित्त रंजना. राग द्वेष दोष वारी तारी सूर्य चंद्र लोचना. भक्त काम धेनु तुच दत्त भक्त चित्त रंजना. हस्ती दंड कुंडी घेसी देती जीववीत जीवना. रक्त पद्म पत्र नेत्र दत्त भक्त चित्त रंजना. तूची विश्व हेतु मत सोती होती माय बापना. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दुत्त भक्त चित्त रंजना. तूची देव योगी होसी नासी दैन्य दुःख कानना. न्यासी होसी कृष्णा वासी दत्त भक्त चित्त रंजना.
ब्रह्मवस्तू तू अनादि मध्यनाश खास वासना वारी भक्ती देई तारी दत्त भक्त चित्तरंजना तयाचा भाव जाणून विप्रा विद्या सरस्वती मंत्रा देऊनी असं कलात्रा राहा विमित्रा परिगुरु याचे श्रीमद परमंतर वाजगन वादानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचंद्र विप्रकुष्ट हरण नाम चत्वारिशोऽध्याय अध्याय 41 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरु नमः ओम श्री दत्तात्रयाय नमः निरंकार तत्पूर्वज सायन देव गजराजुदा गांना पूर्वसेने गुरुराज साक्षात देव ही तद्वार्ता परिसोन एक आलेत लोटांगण देवा पाहता उतरलीन करीन स्तवन प्रेम रसे गुरु विचारिती क्षेम येरू सांगे धरुणी प्रेम भगत सेवा काम धरुणी धाम सोडियले घ्यावी मौज भक्ती रसाची अशी इच्छा आहे मनाची गुरु म्हणे सेवा आमची कठीण साची नसे तू कधी पुरामध्ये वास कधी ग्रामीवणी नदीत रास तुला होते नष्ट सायस का तू त्रासपत करते तो करुणी अंगीकार आहे गुरुच्या बरोबर त्याला ऐकला बाहेर संगमावर नेती गुरु जो दोषो गा स्मरणे हरी तो संकटी तेजी के हरी हृदय शिष्य परीक्षा करी आज्ञा करी मेघा वर्षो तेव्हा लोटणे टाकी 12 वर्षे मेघ मोठ्या धारा द्विजे सावणे वृष्टी वारा रक्षले वस्त्राशय देवा गुरु केवळ परीक्षार्थ अग्नी आनावया धाडित विद्युत तेज या गावात अग्नी भांड्यात घेऊन ये प्रत्यक्षपती सर्पा देखे पळता मठी ध्वनी ऐके प्रकाश देखे मने ठके येऊन देखे एका देवा सर्परक्षा धाडिले तुझे मन वाया भ्याले कठीण सेवा हे कळले साहस केले त्वाम गुरु म्हणे हो पश्चाताप की तुला द्विज म्हणे देवा मला जाणसी मी काय तुला सांगू मला न दौडी प्रत्यक्ष तू ब्रह्मनिधान गुरुसेवेचे विधान सांगा तेने स्थिर होईन ते ऐकून गुरु सांगे कुमार स्पष्ट देवाचा विद्यार्थी हो गुरुचा भाव पोहोय त्याचा गुरुचा देते करी एक गृह निर्माण जे न तुटे नोहे जीर्ण करी वृष्ट्यादी निवारण ते ऐकून स्त्री बोले न शिवली न विणली अंगाबरोबर भली अशी रम्यदे मत चोळी त्यावेळी तत्सुत बोले माझ्या चरणा सुख देती खात न लागे मनोगते दे पादुका जळी न बुडती गुरुकन्या तीही बोले हो अक्षेक स्तंभ घर न हो पात्री पाकगार काजळ न लागे त्यावर दे सुंदर कुंडलेही कुमार तो स्वीकारून त्या वंदून धरी राहणं तेथे अवधूत येऊन म्हणे काम लहान मुख तुझे मना समाधान करून बाळ सांगे सर्व नमुना येरू ते आश्वासन काशी सेवन करी म्हणे जे शर्वाचे अधिष्ठान गंगा राहे ज्या वेष्टून सर्व देव तीर्थस्नान तत्सेवन करी शीघ्र न कोणीही येथे अमुक्त म्हणून हे हो अविमुक्ता विरक्त किंवा विषयासक्त तेही मुक्त होती जेथे दुजे भूमंडळ न असे रुवदे मी नेन ते काशी क्षेत्र मिळेल कसे प्रार्थित असे मी तुम्हासी म्हणे तापसी मी दाविन तो द्रव्य हो मज दर्शन असे म्हणून त्या घेऊन ये दक्षिण मनोगती घेऊन याला मनोगती काशी यात्रा भावभक्ती करी यथाविधींनी होती पूर्ण होती मनोरथ तो ऐकून त्याचे वचन म्हणे नेने यात्राचरण येरू म्हणे स्नान करून मणी कर्णिकेचे ये तू भेट विश्वेश्वरा करी अंतर्गृह यात्रा मग दक्षिण मानस यात्रा स्नान अर्चन श्राद्ध दाने याचे श्रीमत परमंतर वाजगनवाद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निर्माण नवे 44 अध्याय अध्याय 42 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरु नमः ओम श्री दत्तात्रयाय नमः तत्रस्तो दंड मानस यात्रा करी पंचक्रोशी यात्रा शुक्ल कृष्ण पक्ष यात्रा नित्य यात्रा करी भावे प्रत्यक्षशी विश्वेश्वरा भवानी हरिधुंडेश्वरा दंडपाणी भैरववीरा विघ्नेश्वरा गुहा देखे तू स्थिर चित्ते करी यात्रा स्थापी लिंग तू कुमारा सुटतील येर झाला असे म्हणून गुप्त झाला बाळ उठवणे पाहता त्यानं दिसे झाला गुप्त हाची माझा गुरु म्हणत असे करतस तो यात्रा अवाच्य ओशी बलेला इष्ट वडदे त्याला देतो तसे गुरुवाधिकाला तो झाला विश्वकर्मा दीज तेव्हा गुरु जसे सांगे ते पाहे तसे गुरुनाथा वंदित तसे स्थळी तसे सायन देव तुझी उमापते असे मग दाविली येथे काशी कुरु म्हणे त्वद्वंशाशी 21 घडी यात्रा तू सत्तम लोक्योसी आता नसे विमलेंच्यासे आणून याचे पुत्रासे आम्हापाशी राहा सेवित तो नमस्कारून गेला स्वकुटुंबा घेऊन आला स्थवी पुन्हा स्त्री गुरुला कानडी स्तोत्र लापे त्याचा पुत्र नागनाथ तयावरदे गुरुनाथ सांगे सायन देवा स्वस्थ करी अनंतर ताजी येथे श्रीमंत वनमंतर वाजगंज नंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र काशी यात्रा निर्पण नाम 43 अध्याय 43 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरु नमः ओम श्री दत्तात्रयाय नमः दे पुरुषार्थ नरासी भाद्र शुक्ल चतुर्दशीची 14 ग्रंथी रक्तसूत्रासी बांधी करासी पूजने संतोष मानून येतो कसे व्रत कोणी हे केले कसे गुरु म्हणे धृती घे तसे पार्थ राज्य दुर्योधन आभास तो पाहुणे पांडव मणी श्रमताय वाधव त्याला द्या स्ववैभव सांगे देवानंतर होत तो धन्य कोण अंत येते पुस्तामीच श्रीपती ऐके
सुमंती कन्या होती, सुशिला ती पूर्वस्थेच्या, ती हो पत्नी कौंडिन्याची. सापत्न माता द्वेषी तिची, अन्यत्र ने तिला तोचे, अनंताची पूजा घेते. दे बरवी श्री अनंत, वशिकार भय अग्नित, दोरा टाकी मुनी कुपित. दुःखाब्दीत पडे तेव्हा देव माझ्यावर रुसला, म्हणून मुनी वनी गेला निर्वाण, तो मूर्छित पडला. त्या भेडला श्रीमद अनंत, जीवात्मेशी भिन्नत्वेशी स्तुती करता, त्या ऋषीशी वरदे सर्व ऐश्वर्यासी, तत्पृष्ठंशा दे मोक्ष. त्या अत्युदार अनंत पुनर्वृक्ष करुत, म्हणून कृष्ण हे व्रत करवी तर पार्था करवी. दायन दांदिका मारून सार्वभौम धर्म होऊन, देहासह स्वर्गी जाण गेला, म्हणून करी तो व्रत. विप्र अष्टोत्तर होऊन गुरुक्त ते व्रत करून, राही गुरुला सोन बंध तोडून मुक्त झाला. तू अंतःकरणे आण, गुरुप्रसादे हो पूर्ण, तुमच्या वंशी म्हणून तुझे मन रंगले हे. याग योगाधिका विना तुम्हा जोडी हेची निदान, असे घेती भक्ती करून देवा करून आपलासा. इथे श्रीमद परमंत्र वाजगेंद्र माधवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनंत व्रत कथन नाम 3 अध्याय. श्री गुरुदेव दत्त.